याचं नाव माझ्या जिभेतून कशाला घेता? याचं नाव घेणार नाही. याला तुम्ही पोलीस यंत्रणेने हुडकून काढला पाहिजे. आणि काय तर म्हणे, आता बघू बाप तो बाप रहेगा. आता हा देशमुखांना देशमुख गेलेत, आता बजा आणि ते बेवडे राहिले. काय बोलता? अरे तुमच्यात खरंच दम असेल तर आमच्याकडे नुसतं नजरवरी करून बघा. कशाला बोलताय? आम्ही सुद्धा म्हणतो जितेवा छेछेट अण्णांनी त्यांच्या स्टाईल मध्ये सांगितलं, ज्या गोळीवर आमचा मला तिची भाषा येणार नाही, माझा मित्रच आहे घरी, पण तेवढं येणार नाही मला. मी आपला येड आहे. आता काहीतरी पत्रकार आले म्हणले तुम्ही असे खासदार कसे? आम्ही म्हणलं मनोज दादाचा खासदार आहे मी. असाच आहे मी. पण आदरणीय मनोज, आपल्या आदरणीय संतोष अण्णा देशमुख यांच्या मारेकऱ्याला फाशी झाली पाहिजे. आणि याच्यासाठी तुम्हाला आम्हाला एक व्हायचंय आणि एक होऊन लढा द्यायचा. एवढ्यावर या पोलीस यंत्रणेच्या तपासावर मी तर समाधानी नाही. कारण पोलीस यंत्रणा करते काय? कुणी म्हणलं SIT कडे द्या, कुणी म्हणतं SIT नेमली. अण्णा तुम्ही तरी सांगायचं SIT चा अधिकारी कोण आहे? नाही सांगितलं. SIT चा अधिकारी कोण आहे? CID कडे द्या. CID कडे गुन्हा दिला म्हणून मला पोलीस यंत्रणेने सांगितलं. CID कडे मर्डरची केस दिली होती, पुन्हा आता CID कडे अट्रॉसिटी आणि खंडणी दिली. ह्या तिन्ही गोष्टी जर एकत्र केल्यात तर याचा अर्थ काय होतोय? ही कोणाला कसला अक्का म्हणते त्याचं नाव नक्कीच त्या खंडणीतून गुन्ह्यात आहे. त्याच्यामुळे आजची मागणी माझी खासदार या नात्याने एकच आहे, याचं नाव त्या मर्डर केसेस मध्ये तुम्ही दाखल करा आणि हे अंडर ट्रिप चालवा, नाही तर होणार नाही. दोन गोष्टी आजच्या या मोर्चातून महाराष्ट्र शासनाला आणि सत्ताधारी सर्व आमदार महोदयांना माझी विनंती आहे, दोनच गोष्टी तुम्ही करा तुमच्या शासनाकडून. याला राजीनामा द्यायला सांगा आणि दुसरा विषय काय करा तर याला 302 च्या आरोपामध्ये अगोदर गुन्हेगार करा, तरच